नमस्कार मंडळी, श्राद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे दोडक्याची काळ्या मसाल्याची भाजी। त्यासाठी मी 2 ते 3 दोडके घेतलेले आहेत। त्याच्या शिरा मी अशा उभ्या कट करून दोडके कापून घेणार आहे। विळी नसेल तर तुम्ही चाकूने पण अशा पद्धतीने शिरा कट करू शकतात। दोडके आता कापून झालेले आहेत। त्यानंतर मी टाकणार आहे कढईमध्ये तेल। तेल गरम झालं का जिरे मोहरी आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे। त्यानंतर दोडक्याच्या फोडी मी आता टाकून घेणार आहे। 2 मिनिटे मी अशाच फोडी परतून घेणार आहे। त्यानंतर जो मी काळा मसाला घरी बनवला होता, काळ्या मसाल्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर हा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहून बनवू शकता। 4 जणांच्या भाजीसाठी मी हा 4 चमचे मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये काहीही न टाकता फक्त मसाला टाकलेला आहे। मसाला टाकून थोडंसं परतून घेतल्यानंतर मी टाकणार आहे पाणी आणि चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटानंतर आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली आहे। रस्सा पण खूप छान झालेला आहे आणि भाजीला तरी पण आलेली आहे। त्यानंतर मी बनवले आहे बाजरीच्या भाकरी। काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात। तुम्ही पहा भाकरी पण आहे ना खूप छान फुगलेली आहे। आता दोन्ही साइडने मी खरपूस होईपर्यंत भाकरी भाजून घेणार आहे आणि लवकरच आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण होतील। त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। तुम्ही पहा भाकरी मी दोन्ही साइडने खूप छान अशी भाजून घेतलेली आहे आणि ही भाकरी मी गॅसवर केलेली आहे। आता मी घेते ताट वाढायला। त्यामध्ये मी वाटीमध्ये घेतलेली आहे दोडक्याची भाजी। तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे। त्यानंतर मी पातीचे कांदे घेतलेले आहेत। बाजरीची भाकरी, काळ्या मसाल्याची भाजी आणि कांदे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।